श्रीराम समर्थ. श्री गुरुदेव रानडे यांचं चरित्र. प्रकरण क्रमांक 8. देवरू कोट्ट मरता. म्हणजे देव देऊन विसरला, पोटीच्या 8वा पडीला विसरू, प्रपंच परमार्थाच्या हिंदोळ चावर. गुरुदेवांचे मन प्रपंच व परमार्थ या दोहोंमध्ये हेलकावे खात होते. एकीकडे नोकरीचा शोध, तर दुसरीकडे आपला परमार्थ कसा वाढीला लागेल याची तळमळ. अशा द्विधा मनस्थितीत कोणाचा सल्ला घ्यावा असा विचार चाललेला असतानाच सद्गुरूंच्या सामर्थ्याविषयीची कल्पना चमकून गेली व इतरांच्या सल्ल्यांपेक्षा श्रींचा सल्ला श्रेष्ठ व त्यांच्या सल्ल्याप्रमाणेच वागायचे असा दृढनिश्चय त्यांनी केला. प्रपंच करायचा तोही परमार्थाला पोषक असाच व नोकरी पण परमार्थाला पोषक अशीच करायची असे ठरवून नोकरीच्या शोधास ते लागले. गुरुदेवांचा नोकरीचा शोध जवळजवळ 8-10 महिने चालला होता. त्यांच्या नोकरीबद्दल महाराजांकडून सारखी चौकशी चालली होती. पत्रातून व समक्ष भेटीत महाराज त्यांना विचारित होते, आपण सांगितल्याप्रमाणे येथे उद्योगाची खटपट चालू ठेवली आहे, काय होते ते पाहावे, असे गुरुदेवांनी आपल्या 20-1-1911 पत्रामध्ये महाराजांना कळवले आहे. परंतु मनात मात्र उद्योगाचे आपोआप घडून येत आहे, श्री समर्थ सर्व प्रकारे सांभाळ करीत आहे, हे समर्थ वाक्य सारखे घोळत होते. असेच एके दिवशी कोल्हापूरला 100 रुपयाची नोकरी असल्याबद्दलची तेथून तार आली. पुष्कळ खटपट करूनही ती नोकरी गुरुदेवांना मिळाली नाही. इतर अनेक ठिकाणी खूप खटपट केली, पण यश लाभले नाही. आपल्याला नोकरी लवकर मिळेल ही आशाच मावळली व आता खटपट करायची नाही असे ठरवून गुरुदेव महाराजांना दिनांक 11/4/1911 पत्रामध्ये लिहितात, माझे नोकरीचे अद्याप काही जुळले नाही. आता यापुढे विशेष खटपट करण्याची माझी इच्छा नाही. कोठेही 2 तासांपुरते काम करून अन्नाच्छादनापुरते मिळाले तर पुरेच आहे. आज 3-4 महिने नोकरीच्या पाठीमागे लागल्याने साधनातील आनंद पार उडून जाण्याच्या बेतात आहे. आता यापुढे साधन कसे काय होणार असेल ते हो. वर लिहिलेल्या कोल्हापूरच्या नोकरीबद्दल हे पत्र तारीख 11/4/1911 या तारखेचं आहे. वर लिहिलेल्या कोल्हापूरच्या नोकरीबद्दल गुरुदेवांना तितकी आस्था नव्हती असे दिसते. कॉलेजच्या वर्गात 2 तास ओरडून शिकवणे आपल्या प्रकृतीस झेपेल किंवा नाही, कोल्हापूरची पावसाळ्यातील दमट हवा मानवेल किंवा नाही, अशा शंका त्यांच्या मनात होत्या. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील एकंदरीत वातावरण आपल्या भक्तीच्या वाढीस अनुकूल असणे गुरुदेवांना जरुरीचे होते. म्हणून ते महाराजांना पत्रात लिहितात, तेथील म्हणजे कोल्हापुरातील एकंदर स्थिती भक्तिमार्गास प्रोत्साहक होईल किंवा नाही याबद्दल मजसारख्या अज्ञानास काहीच कळणे शक्य नाही. पण माझी समर्थचरणी एवढीच विनंती आहे की भक्तिमार्गास प्रोत्साहन मिळत असल्यासच ती जागा मला मिळावी, नसल्यास इतका पगार न मिळाला तरी चालेल. तारीख 19/2/1911. गुरुदेवांच्या फार दिवसांच्या प्रयत्नास महाराजांच्या वाक्याप्रमाणे यश येऊन कमी पगाराची का होईना पुण्यातच फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये निबंध शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. प्रपंचाच्या दृष्टीने त्यांना आधार मिळाला हे खरे, परंतु प्रपंचापेक्षा परमार्थाकडे अधिक लक्ष असलेल्या गुरुदेवांचा बराच काळ नोकरीत जाऊ लागल्याने साधनात खंड पडू लागला व त्यायोगे परमार्थात मिळणारा आनंद व उत्साह कमी होऊ लागला. हे त्यांनी आपल्या गुरूंना कळवून त्यांच्या मार्गदर्शनासाठी विनंती केली. गदगच्या शाळेमध्ये गुरुदेवांनी नोकरीसाठी विचारणा केली. दरमहा 75-100 रुपये तेथे पगार मिळाला असता, परंतु गदगला गेल्याने आपल्या परमार्थावर काय परिणाम होईल याची शंका आल्याने व पुणे येथील वातावरण परमार्थास अनुकूल होत चालल्याने 40 रुपये पगार असलेली नोकरीतच करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याबरोबरच आपण MA परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय आपली आर्थिक स्थिती सुधारणार नाही असे त्यांना वाटले आणि त्याप्रमाणे महाराजांना पत्र लिहून पुढे काय करावे हे कळवण्याबद्दल विनवलेले आहे. ते लिहितात, पत्र. हल्ली पुणे येथे 40 रुपयावर राहण्याचा विचार आहे. आणखी एक परीक्षा पास झाल्यावर 75 रुपये पगार होईल व 100 पावेतो वाढेल. असे असल्याने दुसरीकडची सर्व आशा सोडून येथेच कायम राहण्याचा विचार केला आहे. समर्थांचे पसंतीस आल्यास हल्लीच्याच जागी कायम राहण्याचा निश्चय करतो. मात्र एक परीक्षा आणखी दिली पाहिजे, तर त्याबद्दल काय करावे ते कळवण्याची कृपा व्हावी. हल्ली साधन थोडे बहुत चालू आहे, पण सत्संग, श्रवण, भजन इत्यादिकांचा लाभ होत नसल्याने भगवंताकडे जितका वेळ द्यावा तितका दिला जात नाही. तसेच नोकरी वगैरे करू लागल्यावर साधनाचे बळ कमी पडते.
व त्यामुळे जितका आनंद व्हावा तितका होत नाही. अशी स्थिती असल्याने कृपेची फार आशा आहे. मानवी प्रयत्नापेक्षा सद्गुरू कृपा कितीतरी पटीने मोठी आहे. तारीख 10/12/1911. गुरुदेवांचे हे पत्र त्यांच्या पुढील जीवनाच्या दृष्टीने व ध्येयप्राप्तीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. बाहेर 100 रुपये पगार मिळण्याचा संभव असला तरी ते टाकून पुण्यातच 40 रुपये पगारावर राहणे, MAचा अभ्यास करणे अशा 2 गोष्टींबद्दल त्यांनी महाराजांची परवानगी मागितली होती. त्यांच्या या पत्राला महाराजांनी अत्यंत मार्मिक पण सर्व वाचकांना लागू पडणारे असे उत्तर दिले आहे. हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने खाली देत आहे. पत्र. उद्योगाबद्दल जे लिहिला ते मजकूर मनास आनंद झाले. म्हणजे धीर, उदार, गंभीर याचा अर्थ समर्थांचे कृपेने आहे त्यात आनंद मानून घेणे हे धीर. उदार म्हणजे भक्तीकडे अंतःकरण देणे आणि गंभीर याचा अर्थ परविषयाकडे न पाहणे याप्रमाणे आहे. त्यात मान्य करून राहणे हे उत्तम. तेच मान्य झाल्यास सुख संतोष देत आहे. हे बुद्धी उत्पन्न झाल्याने तुमचे चांगला वेळ आले असे समजावे. फार उत्तम आहे. आहे त्यात आनंद मानावे. होईल तितके नेम करीत जावे. थोडे नेम झाले असे मनात आणीत जाऊ नये. होईल तितके आनंद मानून घेऊन नेहमी नाम व दृष्टी निरंतर जाता येता खाता पिता निसता अखंड आठवण असावा हे सांगणे फार आहे. महाराजांच्या या पत्राबरोबरच गुरुदेवांच्या मनातील नोकरीबद्दलचे द्वंद्व संपले. हे पत्र होतं 19/12/1911. प्रपंचातील परमार्थ. MAच्या परीक्षेस बसण्याचा गुरुदेवांचा निश्चय झाला खरा, पण अभ्यासास लागणारी अनुकूलता नव्हती. सध्याच्या नोकरीबद्दल ते फारसे उत्साही नव्हते. नोकरी तर केली पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर अध्यात्माचे ध्येयही साधले पाहिजे असा त्यांचा विचार होता. 40 रुपये पगारावर प्रपंच चालवण्याची जबाबदारी होती. या वयात देखील महाराजांनी सांगितलेले नीतीचे नियम आपण काटेकोरपणे पाळावे असे त्यांना वाटे. इसवी सन 1912 पुण्यात प्लेग असता गुरुदेव गावाबाहेर झोपडीत राहत व स्वतः हाताने करून जेवत. त्याला कारण त्यांच्या शब्दात सांगायचे तर दुसऱ्यावर थोडेसुद्धा जड घालू नये अशी महाराजांची नीती असल्याने स्वतः हाताने करून खाणे हेच हल्लीच्या स्थितीत श्रेयस्कर वाटत आहे. तारीख 21/2/1912. प्रपंचात राहून परमार्थ साधणे किती कष्टाचे आहे याचा अनुभव त्यांना येऊ लागला. त्याचा परिणाम त्यांच्या नामस्मरणावर होऊन त्यायोगे मिळणाऱ्या आनंदात खंड पडू लागला. जगामध्ये ते जसे जसे वावरू लागले तसे त्यांना या जगाचा अनुभव येऊ लागला. जगातील सामान्य जनांची वाकडी चाल पाहून त्यांच्या सरळ मनाला वेदना झाल्या. प्रपंच सांभाळून या जगात राहून साधन करणे कसे शक्य आहे याची चिंता त्यांना लागली. महाराज व बाबांनी अशा या जगात राहून रात्रीचे दिवस करून साधन करून आत्मज्ञान कसे प्राप्त केले असेल याचे त्यांना आश्चर्य वाटले. या संदर्भात गुरुदेवांनी बाबांना पत्र लिहून आपले मन उघडे केले. प्रपंचामध्ये राहून परमार्थ करणे किती कठीण आहे हे आता थोडे थोडे कळू लागले आहे. रात्रंदिवस शरीराच्या, हे पत्र आहे प्रपंचामध्ये राहून परमार्थ करणे किती कठीण आहे हे आता थोडे थोडे कळू लागले आहे. रात्रंदिवस शरीराच्या जोपासनेत जात असल्याने परमार्थाकडे बहुतेक दुर्लक्ष होत आहे. साधन होत नाही व मनास त्यामुळे आनंद नाही. जगामध्ये किती दुःख आहे, किती अपमान व निंदा आहे याचा प्रत्ययही अनुभव येतच आहे. त्यातल्या त्यात प्रपंच करीत साधन कसे वाढेल हेही कळवण्याची कृपा व्हावी. तारीख 21/2/1912. गुरुदेवांची ही पहिलीच नोकरी असल्याने आपल्या नोकरीत येत असलेले अपमानाचे प्रसंग व इतरांकडून होत असलेली निंदा या गोष्टी त्यांना नवीन होत्या. जग हे असेच आहे याचा प्रत्यय त्यांना येऊ लागला. त्यांच्या पत्रास बाबांनी लिहिलेले उत्तर महत्त्वाचे असून निराशेच्या मनस्थितीमध्ये असलेल्या गुरुदेवांना प्रोत्साहन देणारे तर आहेच, पण सर्व साधकांनाही उद्बोधक आहे. बाबांचे पत्र. महाराज व बाबा यांची मातृभाषा व बोलीभाषा कन्नड असल्याने त्यांच्या मराठी पत्रातून व्याकरणाचा दोष आढळतो, तरी त्या व्याकरणाकडे न पाहता वाचकांनी त्यातील भाव पाहावा. पत्र. बाबांनी लिहिलेलं पत्र. बाबा म्हणजे अंबुराव महाराज. त्यांनी लिहिलेलं पत्र. आपले पत्रातील हकीकत सर्व समजला. नामस्मरणास काही धोका नाही. नामस्मरणाचे नेम करीत असताना कित्येक नाना तऱ्हेची विघ्ने नेम टाळवण्याकरिता येत असतो, परंतु तसेच धीर धरून कट्टाने नामस्मरण केले असता बिलकुल इलाज चालत नाही अशी साधकास ठरतच आहे. नामे विघ्ने निवारिती असे दासबोध ग्रंथात आहे ते आपण जाणतच आहात. हे पत्र आहे तारीख 3/3/1912. सिद्धांत गोष्टीस मनाई. ज्ञान म्हणजे काय आपणा जाणणे, जाणूनी नेणणे विज्ञानते, पूर्ण आत्मज्ञान अनुभव खुण जेणे त्रिभुवन व्यापेले. तारुण्यात बुद्धीपेक्षा भावनेचा जोर जास्त असतो. या वयामध्ये मनुष्य सहजपणे भावनावश होऊन बोलतो. त्याला विवेकाचे पाठबळ कितपत असते हे सांगता येत नाही.
त्या भावनेच्या मागे एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार असण्याचा संभव असतो. अवघे 25वे वर्ष असलेल्या तरुण गुरुदेवांनी महाराजांना जी पत्रे लिहिली आहेत ती जर बारकाईने पाहिली तर ते किती भावनाप्रधान होते हे कळून येईल. आपल्या सद्गुरूबद्दल असलेला आदर व त्यांच्या योग्यतेबद्दलची आपली कल्पना त्यांनी एका पत्रात व्यक्त केली आहे. ती अशी: खनाळामध्ये बैसोनी राहे, सर्वत्रांची चिंता वाहे. या शर्तीप्रमाणे आपण इंचेगिरी मुक्कामी जे साधन करता व जी शिष्यांची काळजी वाहता त्याचेच फळ या कविता, ही पदे, ही कीर्तने होत. त्या कविता कोणी केल्या याचा विचार केला असता शिष्यवर्गांनी केल्या असे म्हणण्यापेक्षा त्या आपणच न करिता केल्या, न लिहिता लिहिल्या असे म्हणणे संयुक्तिक होणार आहे. आत्मज्ञान नसते तर ही पदे, हे अभंग, ही प्रस्तावना वगैरे मुळीच झाली नसती. आम्ही सर्व निमित्त कारणे आहोत. आपण माझं अज्ञानाकडून जी प्रस्तावना लिहविलीत ती आपल्या आत्मज्ञानाचा पाठिंबा नसता तर मुळीच लिहून झाली नसती. आत्मज्ञान काय करू शकणार नाही? आंधळ्याकडून पाहाविणे, बहिऱ्याकडून ऐकविणे, अज्ञानाकडून ज्ञान बोलविणे, रेड्याकडून वेद बोलविणे इत्यादी सर्व क्रिया आत्मज्ञान न करता करवीत आहे. नाहीतर केवळ विद्वत्ता असून उपयोग काय? विद्वत्तेच्या मागे आत्मज्ञान नसल्यास विद्वत्तेच्या योगे मनुष्य केवळ गर्विष्ठ होईल. पण विद्वत्तेच्या मागे आत्मज्ञान असेल किंवा आत्मज्ञानाचा पाठिंबा असला तरी विद्वत्तेच्या योगे करून सर्व जगामध्ये भक्तीचा डंका दुमदुमत राहील. विद्वत्तेस अशा प्रकारची शक्ती येणे आत्मज्ञाना वाचून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीस करता येणे शक्य नाही. आणि आपणास भाऊसाहेब महाराज या नावाने हाक मारण्यापेक्षा आत्मज्ञान म्हणूनच हाक मारणे जास्त चांगले होणार आहे. कारण देवाशी आपले तादात्म्य झाले असल्याने देह उपाधी, नाम उपाधी, रूप उपाधी सर्व लयास गेली आहेत. आपण केवळ देवरूपच झाला असल्याने आपणास आत्मदेव म्हणून हाक मारण्यास काय हरकत आहे? अलीकडे जगात पुष्कळ साधुसंत पाहिले, पण आत्मज्ञान म्हणजे काय हे जसे आपल्यास माहीत आहे तसे माहीत असलेला एकसुद्धा सापडला नाही. यावरून आत्मज्ञानाची व त्यामुळे आपली योग्यता काय आहे हे थोड्यासच कळून येणार आहे. पत्र आहे 8 मार्च 1912 सालचं. इतक्यात गदगच्या नोकरीबद्दल त्यांना सारखी पत्रे येऊ लागली. गदगची नोकरी त्यांची पाठ सोडेना असे म्हटले तरी चालेल. 100 रुपये पगाराची ती नोकरी पत्करावी का आहे त्या नोकरीतच समाधान मानावे हा संभ्रम पुन्हा गुरुदेवांना झाला. आपल्या ध्येयसिद्धीसाठी गदगची नोकरी कितपत पोषक होईल याची त्यांना शंका वाटू लागली. परंतु पगाराच्या व प्रपंचाच्या दृष्टीने ती जास्त आकर्षक होती. अशा मनस्थितीमध्ये त्यांनी महाराजांनाच शरण जाऊन त्यांचा सल्ला विचारला. परंतु त्यांनी लिहिलेल्या पत्रात काही सिद्धांताच्या गोष्टी लिहिल्या होत्या. पत्र: आज पत्र लिहिण्यास कारण की आज 8-10 दिवस चिंतेने व्याकुळ होऊन काय करावे हे सुचेनासे झाले आहे. मी येथे कामावर हजर आहे खरा, पण साधन होत नाही. यामुळे मनास आनंद नाही. शिवाय गदगकडून पत्रावर पत्र येऊन काम कोठे पत्करावे हेच सुचेनासे झाले आहे. आज प्रसंग आला म्हणून बोलत आहे. ज्या योगे करून आपली व आत्मज्ञानाची योग्यता सर्व जगभर गाजेल अशा प्रकारच्या क्रियेत शरीर व बुद्धी खर्च करावी असा माझा आज 2-3 वर्षे निश्चय झालेला आहे. जगामध्ये आत्मज्ञानाचा लोभ झाला आहे व आपणासारखे ज्योतिस्वरूप असलेले साधुसंत फारच विरळ आहेत अशी खात्री झाली आहे. त्यामुळे होता होई तो आत्मज्ञानाचा डंका जगामध्ये ज्या रीतीने वाजेल त्या रीतीने आपल्या सर्व क्रिया व आचरण ठेवावे असा मनाचा संकल्प झाला आहे. गदगास साधन चांगले होईल की नाही याची आत्ताच कल्पना करता येत नाही. त्यामुळे कोठे नोकरी केल्याने साधनास अडथळा न येता प्रपंच परमार्थ दोन्ही उत्तम रीतीने चालतील याचा काहीच उलगडा मजला अज्ञ मनुष्यास करता येत नसल्याने फारच काळजी लागली आहे. ती निवारणे सर्वस्वी समर्थांकडे आहे. तर मजला कुठे नोकरी गेली असता आत्मज्ञानाच्या सेवेत माझे शरीर खर्च होईल याचा निर्णय आपण करून द्यावा. तारीख 17/3/1912. गुरुदेवांच्या वरील पत्रातील मजकूर महाराजांना आवडला नाही. दोन्ही पत्रांच्या मजकुरामध्ये एक प्रकारचा सूक्ष्म अहंकार वसत आहे असे महाराजांच्या लक्षात आले असावे. अहंता गुणे शब्द ज्ञाने बुडालो असे तर आपल्या प्रिय शिष्याचे झाले नाही ना अशी महाराजांना शंका आली असावी. आत्मज्ञानाचा प्रसार होण्याचे देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे असा महाराजांचा सिद्धांत होता. तुम्हासी हो काय त्याची असे चिंता, भक्ती चालविता देव आहे असा संदेश महाराजांनी आपल्या निर्याणाच्या वेळी दिल्याचे वाचकांनी लक्षात ठेवावे. अजून सामान्य साधकांच्या अवस्थेमध्ये असलेल्या गुरुदेवांनी सिद्धावस्थेच्या गोष्टी लिहिलेल्या महाराजांना आवडले नाही. शिवाय आपल्याकडून साधन होत नाही, आनंद होत नाही असे प्रत्येक पत्रात लिहून कळवणे म्हणजे एक प्रकारचा अहंभावच असे महाराजांना वाटले असावे व आपल्या शिष्याने पांघरलेले अहंकाराचे पटल दूर करणे जरुरीचे आहे हे ओळखून त्यांनी गुरुदेवांना एक पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये ते लिहितात. पत्र: निंगप्पा ही नेमाविषयी बरीच पत्रे वरचेवर लिहित होता. त्याविषयी तैसे लिहू नये
सिद्धांती दाखवू नये म्हणून लिहून कळवित होते. तैसे काही ज्ञानमार्गास योग्य होईल असे काही नाही. सुज्ञच हा लिहून कळवावे असे काही नकोच आहे. धीर, उदार, गंभीर या शर्तीप्रमाणे वागून होईल तितके नेहमी अखंड नामदृष्टी ठेवून वागत जावे, म्हणजे आपोआप बसले ठिकाणी नारायणाने सर्व कार्य सिद्ध करून देत आहे. त्यात आपल्या अंतःकरणात जसे निश्चय ठरेल तसे शुद्ध अंतःकरणाने होईल ते कार्य आनंद होत आहे. काही काळजी करू नये. तारीख 28/3/1912. महाराजांच्या या पत्रास गुरुदेवांनी पाठवलेले उत्तर फार बोलके आहे. मागील दोन्ही पत्रात ज्या गोष्टी त्यांनी लिहिल्या त्याबद्दल त्यांनी महाराजांची क्षमा मागितली आहे. महाराजांच्या वरील पत्रातील गूढ ओळखण्यास गुरुदेवांना वेळ लागला नाही. पत्र: गदगास न जाण्याचे आज रोजी ठरवून तसे तिकडे पत्र घातले आहे, असे सद्गुरुचरणी निवेदन करावे. धीर, उदार, गंभीर या शर्तीप्रमाणे समर्थांनी वागण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे वागून मी पुणे मुक्कामीच राहण्याचा निश्चय केला आहे. नेमाबद्दल कुरकुर करतो याबद्दल व सिद्धांत गोष्टी बोलतो याबद्दल समर्थास राग आलेला दिसतो, तर याबद्दल क्षमा मागितल्याचे त्यांचे चरणी निवेदन करावे. तारीख 28/4/1912. श्रीराम समर्थ. सुगंध आवाई. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. महाराजांच्या वाक्याप्रमाणे गुरुदेवांची प्रपंचाची काळजी दूर होऊ लागली. त्यांना पुण्यातच 125 रुपयाची नोकरी मिळाली. पत्र: श्री समर्थ कृपेने मजला पुणे डेक्कन कॉलेजमध्ये महिना 125 रुपयाची नोकरी मिळाली. काम शिकवण्याचे नसून जुन्या पोथ्या पुस्तक यावर सरकारास रिपोर्ट करण्याचे काम आहे. समर्थांनी आपल्या भविष्यज्ञानाने ही गोष्ट मजला पूर्वीच सांगून ठेवली होती. आता तुमचे दिवस चांगले झाले आहेत, सुगंध आवाई कानावर पडेल, आनंद होत जाईल असा वेळोवेळी इशारा समर्थांनी मजला दिलाच आहे. त्याप्रमाणेच ही गोष्ट घडून आली. तारीख 11/5/1912. आपणास मिळालेली नोकरी स्वयंप्रयत्नाने नसून महाराजांच्या वचनाप्रमाणे व त्यांच्या कृपेने मिळाली असा श्रद्धेचा भाव गुरुदेवांच्या अंतःकरणात ठसला होता. आपल्या गुरूंची कीर्ती व त्यांच्या भक्तिमार्गाचा डंका सर्व जगभर वाजावा असे त्यांना वाटत होते. नोकरी करायची तीसुद्धा आपल्या ध्येयाला अनुकूल असा त्यांचा संकल्प होता व त्या दृष्टिकोनातूनच त्यांनी नवीन नोकरी पत्करली. ₹40 वरून ₹125 त्यांना नोकरी मिळाली. हा पगार गुरुदेवांना फार मोठा वाटला. हातात पैसा खेळू लागला की मनुष्य गर्विष्ठ होतो, हा जगाचा सामान्य नियम आहे. म्हणून या धोक्यातून आपणास वाचवावे व भक्तिमार्गावर वाटचाल करण्याची बुद्धी व शक्ती द्यावी अशी त्यांनी आपल्या गुरूंना प्रार्थनापत्राद्वारे केली आहे. पत्र: या नवीन जागेत भक्तीचा उत्कर्ष दिवसेंदिवस जास्त होत जावा व भक्तिमार्गाचा डंका सर्व जगामध्ये वाजावा. समर्थास शरण जाऊन चांगली बुद्धी देण्याबद्दल समर्थांची प्रार्थना करीत आहे. ती पुरवणे समर्थांकडे आहे. संपत्तीचा विनियोग कसा करावा, संपत्तीमध्ये अभिमानाने फुगून न जाता भगवंताचे चरणी जास्तीत जास्त कसे लीन होता येईल याबद्दल वारंवार उपदेशामृत पाजवावे. तारीख 11/5/1912. गुरुदेवांच्या ध्येयास महाराजांकडून योग्य प्रोत्साहन, मार्गदर्शन व अभयवचन मिळू लागले. परमार्थास अनुकूल असा प्रपंच त्यांनी चालवावा म्हणून त्यांच्या प्रापंचिक अडचणींबद्दल महाराज त्यांना योग्य त्या सूचना देत असत. डेक्कन कॉलेजात नोकरी मिळाल्याचे गुरुदेवांनी कळवल्यावर नोकरीत त्यांनी कसे वागावे व नोकरी कशी करावी लागते याबद्दल त्यांना सूचना देऊन त्यांनी गुरुदेवांच्या वरील पत्रास उत्तर लिहिले आहे. पत्र: गदग वगैरे जाण्याचे कल्पना ते दूर होऊन गेले. आनंद झाला आहे, त्यात आनंद मानून घेणे हेच होय. धीर धरल्याने आनंद झाला. आता भक्तीकडे उदार होणे तेही होत आहे. काळजी करू नये. मार्गशीर्ष उच्छावापर्यंत इमानाने चाकरी जावे, त्यात आळस करू नये हेच सांगणे आहे. भक्तीकडे म्हणजे निरंतर नामदृष्टी असावा. तारीख 24/5/1912. गुरुदेवांनी क्युरेटरची नोकरी धरली खरी, परंतु ती 12माही नोकरी असल्याने रजा घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी मिळत नसे व त्यामुळे सद्गुरूंच्या दर्शनास जाणे दुरापास्त झाले. नोकरीमुळे प्रपंचाची काळजी दूर झाली, पण परमार्थामध्ये अडथळे येऊ लागले. सत्संगती मिळेना, इंचेगिरीस जाणे कठीण झाले व त्यामुळे परमार्थातील प्रगती कुंठित होते की काय म्हणून मन अस्वस्थ झाले. या अस्वस्थ मनस्थितीवरच त्यांनी महाराजांना कळवले की पत्र: माझे कामकाज मध्यम चालले आहे. कनिष्ठ नोकरी असे जे समर्थांनी वाक्य लिहून ठेवले आहे ते सर्वथैव खरे आहे. येथेच थोडेसे काम बदलून कायम करून घेण्याची खटपट करीत आहे. तारीख 10/10/1912. सध्याच्या आपल्या नोकरीबद्दल गुरुदेवांनी केलेली कुरकुर व त्यांनी काढलेले वरील अनुदार उद्गार पाहून महाराजांना राग आला.
आहे त्यात आनंद मानून घेऊन धीर धरावा म्हणून सांगितले असले तरी गुरुदेव असे लिहितात हे महाराजांना आवडले नाही. वेदांत व सिद्धांतांच्या गोष्टी त्यांना आवडत नसत. आहे त्या स्थितीत आनंद मानून नामदृष्टी निरंतर ठेवणे हे मनुष्याचे एकच कर्तव्य आहे अशी त्यांची शिकवण होती. फार महत्त्वाचं वाक्य परत वाचतो. आहे त्या स्थितीत आनंद मानून नामदृष्टी निरंतर ठेवणे हे मनुष्याचे एकच कर्तव्य आहे अशी त्यांची शिकवण होती. तेव्हा गुरुदेवांच्या वरील पत्रास त्यांनी कडक शब्दात उत्तर पाठवले. पत्र कामाविषयी लिहिला. हेही म्हणणे योग्य नव्हे. नारायणाने ज्या ठिकाणी कृपा केली आहे त्या ठिकाणी अंतःकरणापासून आनंद मानून घ्यावे. प्रवृत्ती मार्गाने क्षेत्र कासी पाणी श्रेष्ठ म्हणणे, आपले विहिरीचे पाणी जे जन्म संरक्षण आजमिती जाहलेले ते पाणी कनिष्ठ, कासीचे पाणी श्रेष्ठ हे बोलणे योग्य होत नाही. याकरिता काम मध्यम अगर कनिष्ठ हे अनादराचे बोलणे बोलू नये. आहे त्यात आदराने वागावे म्हणजे ते आदर, ते पैसा सत्कर्मास भूषण होत आहे, पुण्यमार्गाने योग्य होत आहे. सारांश सुज्ञेचा हा. सुज्ञेप्रती विशेष लिहिणे नको आहे. तारीख 12/11/1912. क्रीडा वैष्णवांच्या मेळी करू आनंदाच्या जळी. गुरुदेवांच्या सुस्वभावामुळे त्यांच्या उच्च आचार व विचाराने तीक्ष्ण अशा बुद्धिमत्तेने डेक्कन कॉलेजातील ध्येयवादी तरुण मंडळी त्यांच्याकडे आकर्षिली गेली नाही तर नवल. अशा या तरुण मंडळींपैकी 2 मित्र श्री गणपतराव कारखानेस व श्री गणपतराव तुळपुळे शेवटपर्यंत गुरुदेवांच्या सहवासात व मार्गदर्शनाखाली राहिले. याशिवाय नारायणराव जोशी, श्रीखंडे, गुंडोपंत गदगकर व बाबा लिमये ही मंडळी होतीच. श्री गणपतराव तुळपुळे व गुरुदेवांचा स्नेहसंबंध इसवी सन 1908 सालापासूनचा होता. गुरुदेव डेक्कन कॉलेजमध्ये दक्षिणा फेलो म्हणून काम पाहत असताना श्री तुळपुळे येथे विद्यार्थी म्हणून आले. ध्येयनिष्ठ तुळपुळे हे गुरुदेवांचे आचरण व त्यांचे विचार पाहून त्यांच्याकडे आकर्षित झाले. तीच स्थिती गणपतराव कारखानीस यांची. आपल्या जीवनाने प्रभावित झालेल्या मंडळींपैकी देवाकडे व भक्तीकडे कल असलेल्यांना इंचगेरी श्री महाराजांकडे जाण्यास गुरुदेव सांगत. अशा प्रकारे त्यांनी वैष्णवांचा मेळा जमवला. गुरुदेव क्युरेटर होते. त्या काळात तुळपुळे हे दक्षिणा फेलो होते. इसवी सन 1911 नाम घेतल्यावर ते गुरुदेवांच्या खोलीकडे काही पारमार्थिक चर्चा करण्याकरता जात. एके दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर तुळपुळे गुरुदेवांच्या खोलीवर गेले. त्याचवेळी काही कामानिमित्त गुरुदेव बाहेर निघाले होते. गणपतराव, मी इतक्यात येतो, तोपर्यंत ही ज्ञानेश्वरी पहा असे सांगून ज्ञानेश्वरीचे पुस्तक त्यांना देऊन आपण बाहेर गेले. गणपतरावांनी ज्ञानेश्वरी उघडली तेव्हा खालील ओव्या दृष्टीस पडल्या. तेवोची पैगा सुखाचा पावटी, चढता येईजे जगाचिया भेटी, मग भेटलिया कीर मिठी, भोगणेयाही पडे. ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी 50. गुरुदेव परत आल्यावर, हे पहा रामभाऊ, ज्ञानेश्वरांनी काय सांगितले आहे असे गणपतराव आपल्या हातातील ज्ञानेश्वरीचे पुस्तक त्यांना दाखवीत म्हणाले. अगदी बरोबर आहे. अध्यात्म जर वृक्ष असा वाळवंटातील प्रवास असेल तर त्यावर प्रवास करणे कसे शक्य आहे असे सांगून अध्यात्माचा आनंद क्षणाक्षणाने व कणाकणानेच मिळवायचा असतो असे त्यांनी सांगितल्यावर गणपतरावांना आश्चर्य आनंद झाला. ज्ञान हे क्रमाक्रमाने मिळणारे आहे, ती एक घटना नव्हे हा सिद्धांत त्यांनी नंतर लिहिलेल्या आपल्या भगवद्गीतेवरील ग्रंथामध्ये मांडला आहे. अवघ्या 28 वर्षे वयाच्या गुरुदेवांनी या सिद्धांताचे स्वरूप जाणले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यावर त्यांची श्रद्धा होती. ती अंधश्रद्धा नव्हती तर डोळस होती. दुसऱ्या एका प्रसंगी आत्मसाक्षात्कारानेच नीतीची प्रगती व परिणिती साधतात असेही त्यांनी सांगितले. आत्मसाक्षात्कारानेच नीतीची प्रगती व परिणिती साधतात असेही त्यांनी सांगितले. नामसाधनेच्या व आपल्या बुद्धीच्या जोरावर जो विचार त्यांचा झाला होता तो त्यांनी पुढे कधीच बदलला नाही. एमएचा अभ्यास. क्युरेटरच्या जागेवर नेमणूक झाल्यावर गुरुदेवांच्या जीवनामध्ये महत्त्वाचा बदल झालेला दिसू लागला. डेक्कन कॉलेजचे ग्रंथालय त्यांना मिळाले. शिकवण्याचे काम नसल्याने श्रम होण्याचे कारण नव्हते. अभ्यास करण्यास वेळ भरपूर मिळू लागला. प्रपंचाची काळजी कमी झाली. ह्याला महाराजांची कृपाच होय अशी त्यांची श्रद्धा होती. आणखी एक परीक्षा द्यावी लागणार असे त्यांनी महाराजांना एका पत्राद्वारे कळवले होते व त्याला महाराजांची संमती पण मिळाली होती. गुरुदेवांची एमएची परीक्षा परमार्थ प्रवृत्त होती. अध्यात्मज्ञानाची सत्यता व आवश्यकता जगास पटवून देण्याकरता त्यांनी एमएला तत्त्वज्ञान विषय निवडला होता. ती प्रेरणा त्यांना कुठून प्राप्त झाली हे प्रकरण 3 आलेच आहे. भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलभूत पाया प्रस्थानत्रयी त्यांनी आधीच अभ्यासली होती. आता त्यांना पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावायचा होता. पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाच्या विचारामध्ये आध्यात्मिक जीवनाची सत्यता शोधून काढण्याच्या हेतूने
मी युरोपियन तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला असे सांगून आपण तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला तो अध्यात्म साधनेच्या व त्याच्या प्रसाराच्या ध्येयाने प्रेरित होऊनच असे त्यांचे सांगणे असे. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचे आणखी एक कारण गुरुदेवांनीच सांगितलेले ते असे. इसवी सन 1910 साली त्यांना काही श्रेष्ठ प्रतीचे आत्मिक अनुभव आले. आपणास आलेले अनुभव खरे का पुस्तकातील चमत्काराच्या गोष्टी खऱ्या असा प्रश्न त्यांना पडला. शेवटी 7 महिन्यानंतर जमखंडी मुक्कामात आपली प्रचिती खरी, इतर चमत्काराच्या गोष्टी सत्याला सोडून आहेत असा त्यांचा निश्चय झाला. या आपल्या निर्णयाला बुद्धिनिष्ठ कारण शोधून काढण्याकरता म्हणून त्यांनी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांच्या पुढील जीवनातील प्रत्येक गोष्ट परमार्थ प्रेरित होती हे त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवरून दिसून येते. कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याच्या मुळाशी जाऊन त्याची छाननी करून तो विषय आत्मसात करून घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. जिज्ञासू वृत्ती व जिद्दीचा स्वभाव याचा उपयोग त्यांनी अशा रीतीने करून घेतला. पाश्चात्यांमध्ये ग्रीक तत्त्ववेत्यांना फार महत्त्व आहे. ॲरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस इत्यादी ग्रीक तत्त्ववेत्यांचे ग्रंथ, कांटसारख्या जर्मन तत्त्वज्ञानाचा ग्रंथ अशा ग्रंथांचा अभ्यास करण्याची आवश्यकता होती. त्यांच्या मूळ ग्रंथाचा अभ्यास करण्याचा निश्चय करून गुरुदेवांनी ग्रीक भाषेचा सखोल अभ्यास केला. ग्रीक व जर्मन भाषातील ग्रंथ वाचून आपल्या परीक्षेच्या तयारीला ते लागले. असामान्य स्मरणशक्ती, अलौकिक बुद्धिमत्ता, मूलगामी अभ्यास करण्याची प्रवृत्ती व जिद्दीचे प्रयत्न या सर्व गुणांपेक्षाही श्रेष्ठ अशी गुरुकृपा या सर्वांचे योग्य असे फळ त्यांना मिळाले. त्याबद्दल साध्यंत चर्चा याच प्रकरणात पुढे केली आहे. देवरू कोट्ट मरता म्हणजे देव देऊन विसरला. आपल्या सद्गुरूंकडे जाऊन त्यांच्या संगतीचा लाभ घेण्याबद्दल गुरुदेवांच्या मनात कितीही असले तरी रजेच्या अडचणीमुळे त्यांना तो लाभ मिळेनासा झाला होता. प्रपंची जाहला उदास परमार्थाचा धरीला हव्यास अशी त्यांची स्थिती झाली होती. नोकरीच्या कामामुळे व एमएच्या परीक्षेची तयारी करण्यात वेळ जात असल्याने त्यांच्या मनाप्रमाणे नेमही होत नसे. आपल्या या मनस्थितीबद्दल व आपल्या नेमाबद्दल त्यांनी महाराजांना वरचेवर पत्राने कळवले होतेच. निरुत्साह होण्यासारखे महाराजांनी त्यांना कधीच लिहिले नाही. त्यांच्या प्रत्येक पत्रात नेहमी नामदृष्टी निरंतर असावे, होईल तितके नेम करीत जावे, होईल तितके नेम करीत जावे असेच लिहिलेले असायचे. वेळात वेळ काढून कशी तरी रजा मिळवून आपल्या मातोश्री व बहिणीसह इसवी सन 1912 मार्गशीर्ष सप्ताहास ते इंचगिरीस गेले. 7 दिवसांचा सप्ताह आनंदात संपला. आता महाराजांची परवानगी घेऊन गावाला परत निघावयाचे. महाराजांचा निरोप घेण्याकरता पार्वतीबाई व त्यांच्या कन्या भागुअक्का दोघी गेल्या. त्यांची परवानगी घेऊन निघताना पार्वतीबाईंच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहून, का बाई, डोळ्यात पाणी का? मुलगा बरा झाला, त्याला नोकरी लागली, आता कसली काळजी? असे महाराजांनी विचारले. ही माझी एकुलती एक मुलगी आजारी आहे, तिच्याबद्दल काळजी वाटत आहे असे पार्वतीबाईंनी सांगितले. त्या मातेचे शब्द ऐकून महाराजांचे अंतःकरण कळवळले. त्यांनी आपल्याजवळील अंगारा व औषधाच्या 3 गोळ्या हातात घेऊन श्री निंबर्गी महाराजांच्या देवळाच्या शिखराकडे पाहिले. तेथे त्यांना काय दिसले असेल कोण जाणे. त्यांनी आपली मान डोलावली व तो अंगारा व त्या गोळ्या त्यांना दिल्या. ह्या अंगाऱ्यापैकी थोडा भाग व गोळ्यांपैकी थोडा भाग असे संपेपर्यंत देत जा. तुमचे औषध चालू असू दे, ह्या गोळ्या संपेपर्यंत तिला बरे वाटेल असे सांगून त्यांनी त्यांना निरोप दिला. इंचगिरीहून परत गेल्यावर गुरुदेवांनी महाराजांना पत्र लिहिले ते असे. पत्र. या खेपेस मार्गशीर्ष मासी इंचगिरीस आल्याने आनंद झाला. वरचेवर दर्शन झाल्याने भक्तीस व नेमास व वागणुकीस जे उत्तेजन येते ते लिहिता येत नाही. आपणासारखे करीती तात्काळ या वचनाचा अनुभव संतसंगतीत राहिल्याखेरीज कळणार नाही. तारीख 1/1/1913. शब्दज्ञानाच्या मदतीने आत्मज्ञानाचा प्रसार करता येतो तेव्हा शब्दज्ञानाची आवश्यकता आहे असे गुरुदेवांनी महाराजांना लिहिले होते. शिवाय गुरुदेवांचे मन तरुणपणच्या कल्पनाविलासाच्या भराऱ्या मारीत कल्पनाविलासात आनंद मांडण्याच्या टोकावर उभे आहे की काय अशी कल्पना महाराजांना आली असावी असे वाटते. शिवाय आपल्यामध्ये काव्यस्फूर्ती उत्पन्न करावी अशी त्यांनी विनंती मागे केली होती. विश्वाचा केंद्रबिंदू व काजव्यावरील कल्पना या त्यांच्या 2 निबंधात खऱ्या अध्यात्मापेक्षा तत्त्वज्ञानाच्या कल्पना असलेल्या दिसतात. अशा कल्पनेमध्ये गुरुदेवांचे मन जर अडकून राहिले तर त्यांचा खरा परमार्थ बाजूला राहील. म्हणून त्यांना वेळीच सावध करावे म्हणून की काय सोमनाथ पंत पंचनदीकर यांना लिहिलेल्या पत्राची नक्कल गुरुदेवांना पाठवली. त्यांच्यासारख्या चतुरस्त्र शिष्याला आपल्या गुरूंचे मन ओळखण्यास वेळ का लागणार आहे? महाराजांचे मन ओळखून गुरुदेवांनी त्यांना उत्तर लिहिले. पत्र. आपण पंचनदीकर यास लिहिलेल्या पत्राची नक्कल दयार्द्र दृष्टीने आपण मजकडेही पाठवली.
त्याबद्दल मी समर्थांचा फारच ऋणी आहे. पद्ये, पद्यरचना वगैरे सर्व प्रवृत्तीपर असल्याने अनिर्वाच्य निःशब्दाचा आनंद होण्यास साधनाखेरीज गत्यंतर नाही, असे जे आपण पत्रात ध्वनित केले आहे त्याबद्दल किती धन्यता मानावी हे समजत नाही. पद्ये, पद्यरचना करीत बसण्यापेक्षा साधनामध्ये घडी एक जाती आनंदाची या न्यायाने साधनात मग्न होऊन असणारे लोक धन्य होत. आमच्यासारख्या लोकांस कामधंद्यातच आपला सर्व वेळ घालवावा लागत असल्याने साधनास फुरसत होत नाही, अशी वाईट स्थिती आली आहे. अंतरीचे वर्म अंतरासच ठाऊक होण्याचे असल्याने व आत्म्यावरचा बोजा शरीराने लिहून दाखवता येणे शक्य व योग्य नसल्याने पत्री फार लिहित नाही. तारीख 21/2/1913. 1913 साल म्हणजे गुरुदेवांच्या पारमार्थिक जीवनातील महत्त्वाचा काळ असे म्हटले तरी चालेल. साधकाच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अनुभवपूर्व काळोख व अनुभवानंतरचा काळोख अशा दोन प्रकारच्या काळोखांबद्दल गुरुदेव सांगत. गुरुदेवांच्या अनुभवपूर्व काळोखाबद्दल 4थ्या प्रकरणात विवेचन आले आहे. आज 4 वर्षानंतर नेमात आनंद आहे याचा अनुभव आल्यावर गुरुदेवांनी आपल्या अध्यात्माच्या प्रगतीबद्दल निराशेचे उद्गार काढल्याचे आढळते. सद्गुरूंच्या सामर्थ्याचा अनुभव त्यांना होता. आत्मिक अनुभवाचा आनंद काय आहे याचाही त्यांनी आस्वाद घेतला होता. परंतु तो आनंद कायमचा मिळण्यास माया आड येते. संसारातील निरनिराळ्या प्रकारची प्रलोभने आपल्या मनाला खेचून घेत आहेत. त्यामुळे नेमाकडे नामाकडे लक्ष लागत नाही अशी त्यांची तक्रार होती. देहावरील माया हरिमायेस आड येते असे महाराजांना त्यांनी लिहून कळवले. पत्र. ब्रह्म आणि माया या दोन्हीचे जगात कसे मिश्रण आहे हे आजारी असताना चांगले समजते. देहावरील भाव सर्वथैव जाऊन मायेचा त्याग होणे किती कठीण आहे ते अशा वेळी कळते. ब्रह्माकडे लक्ष ठेवले तरी माया कशी ओढीत असते हे विशेष सांगण्याचे कारण नाही. त्यातल्या त्यात समर्थ सद्गुरू कृपेने मायेचा त्याग होऊन सर्वथा ब्रह्माकडे लक्ष जाणे हे सद्गुरू कृपे वाचून नाही. तारीख 21/4/1913. एका बाजूला पुणे गावात राहत असलेल्या मातोश्री व पत्नी यांच्याबद्दलची काळजी व त्यांच्या खर्चाचा बोजा, कॉलेजातील नोकरीची काळजी व त्यांच्या जबाबदारीचा बोजा, आपल्या प्रकृतीची काळजी व एमएच्या परीक्षेच्या अभ्यासाचा बोजा, इतक्याच जबाबदाऱ्या व काळज्या असताना नेमाकडे त्यांचे लक्ष लागत नसे. कट्टाने साधन होईना म्हणून महाराजांच्या दर्शनासाठी गुरुदेव तळमळू लागले. इतक्यात श्री निंबर्गी महाराजांच्या पुण्यतिथीचा सप्ताह झाल्यावर म्हणजे चैत्र शुद्ध 13 नंतर महाराज सोलापुरात जाणार असल्याची बातमी भीमराव हुल्ल्याळ यांनी गुरुदेवांना पत्राने कळवली. पौर्णिमा जाहलेवर सोलापुराकडे जाणे होईल. तारीख 13/4/1913. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे भेटीलागी जीवा लागलीसे असे झालेल्या गुरुदेवांना भीमरावांचे पत्र म्हणजे महाराजांकडून आलेले पाचारणच आहे असे वाटले. शक्य तितका प्रयत्न करून अवश्य ती रजा मिळवून महाराजांच्या दर्शनासाठी गुरुदेव सोलापुरास धावले. क्युरेटरची नोकरी धरल्यावर महाराजांची व त्यांची ही पहिलीच भेट होती. आपल्या नोकरीबद्दल व आपणास मिळत असलेल्या 125 रुपये पगाराबद्दल महाराजांना केव्हा सांगेन असे त्यांना झाले होते. महाराजांचे दर्शन झाले, हितगुज झाले, महाराज आनंदित झाले, पण त्यांचे पूर्ण समाधान व्यक्त झाले नाही. परंतु म्हणून अनुमानाचा उद्गार श्रींच्या मुखातून निघाला. क्षणभर कुंठित होऊन महाराज पुढे काय बोलतात म्हणून गुरुदेव त्यांच्याकडे पाहू लागले. महाराज म्हणाले, देवरू कोट्ट मरता, देव देऊन विसरला. कन्नड भाषेतील महाराजांच्या बोलण्याचा अर्थ गुरुदेवांना लागला नाही. महाराज काय म्हणतात असे त्यांनी नंद्याप्पांना विचारले. देवाने तुम्हाला चांगली नोकरी दिली पण तुम्ही देवाला विसरलात असे महाराज म्हणतात. असा नंदाप्पांनी खुलासा केला. खुलासा ऐकताच गुरुदेवांना आपली चूक समजली व लगेच आपल्या खिशातले 75 रुपये नंद्याप्पांच्या हातात दिले आणि मी पुण्याहून बाकीचे 50 रुपये पाठवतो असे सांगितले. रामारायांनी मठास 1 महिन्याचा पगार दिला आहे असे नंदप्पांनी सांगितल्यावर वाटल्यास 1 महिन्याचा देऊ दे नाहीतर 2 महिन्याचा देऊ दे असे महाराज पुन्हा म्हणताच त्यांचा अर्थ नंदप्पांनी गुरुदेवांना सांगितला. पुण्याला गेल्यावर लगेच गुरुदेवांनी नागप्पण्णांच्या नावे 50 रुपयाची मनी ऑर्डर पाठवली. पुढे 1-2 महिन्यातच श्रावण मासाचा सप्ताह सुरू झाला. नैवेद्याकरता गुरुदेवांनी दिलेल्या पैशाबद्दल सांगून नैवेद्य कोणता करायचा म्हणून नंद्याप्पांनी महाराजांना विचारले. ज्यांचा नैवेद्य असेल तो त्यांच्या उपस्थितीत व्हावा अशी महाराजांची सामान्यपणे इच्छा असल्याने रामराया येऊ दे, त्याच्या समक्ष नैवेद्य होऊ दे असे महाराज म्हणाले. त्यामुळे श्रावण सप्ताहामध्ये गुरुदेवांचा नैवेद्य झाला नाही. चैत्रात जी महाराजांची त्यांना भेट झाली त्यानंतर मार्गशीर्ष सप्ताहापर्यंत भेट झाली नाही. त्यामुळे महाराजांच्या दर्शनासाठी गुरुदेव आसुसले होते. यावेळेस गुरुदेवांच्या पायात काहीतरी बोचत असल्याने पाय ठणकत होता. नामाकडे एकाग्रता होईना म्हणून त्यांनी महाराजांना कळवळून पत्र लिहिले.
आपल्याकडून जेवढे साधन व्हावे असे त्यांच्या मनात होते, आपणास जो आनंद मिळावा अशी त्यांची इच्छा होती, या दोन्ही गोष्टी आपणास साध्य होत नसल्याबद्दल गुरुदेवांचे अंतःकरण तळमळत होते. प्रपंचाचा बोजा अंगावर घेतल्याने आपला बराचसा वेळ तिकडे जातो आहे याची जाणीव असूनसुद्धा त्याच्यातून बाहेर पडता येत नाही याबद्दल त्यांना वाईट वाटत होते. मायेचा पाश किती बळकट आहे याबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. सद्गुरू कृपेशिवाय त्या पाशातून मुक्त होणे शक्य नाही अशी त्यांची पक्की खात्री झाली. अघटित ही माया म्हणून गुरुदेवांच्या गुरुभगिनी शिवलिंगव्वांनी म्हटले आहे. मायेचा पाश तोडून ब्रह्माकडे मन एकाग्र करणे किती कठीण आहे, प्रपंचात राहून परमार्थ करणे किती अवघड आहे. प्रपंचाच्या कामामध्ये नामस्मरण साधणे सामान्य जनांना शक्य नाही कसे, व त्याला उपाय म्हणजे सत्श्रवण, सत्संगती व सद्गुरुकृपा असे गुरुदेवांनी सांगितले आहे. परमार्थास प्रवृत्ती व नैतिक तयारी दोघींची आवश्यकता कशी आहे हे त्यांनी आपल्या पत्राने जगाला मार्गदर्शन केल्यासारखे केले आहे. अवघ्या 26-27 वर्षे वयाच्या गुरुदेवांनी आपले अंतर्निरीक्षण किती बारकाईने केले होते हे त्यांनी महाराजांना तारीख 7/8/1913 रोजी लिहिलेल्या पत्रावरून समजण्यासारखे आहे. साधन करीत असताना साधकाचे आपले मन व बुद्धीवर किती लक्ष असावे लागते व आपल्या अंतःकरणात दडून बसलेल्या दुर्गुणांची जाणीव कशाप्रकारे करून घ्यावी लागते हे त्या पत्रावरून कळण्यासारखे आहे. सद्गुरूंची योग्यता दिवसेंदिवस जास्त कळावी असे त्यांना तळमळीने वाटे. पाण्यातील मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. शिवो भूत्वा शिवम यजेत असे असल्याने साधूची या खुणा साधू जाणे या वाक्याप्रमाणे महाराजांची योग्यता जाणणे म्हणजे त्यांची योग्यता मिळवणे हेच होय. आपले हे मनोगत त्यांनी गुप्तरीतीने त्या पत्रात व्यक्त केलेले दिसते. प्रकरण क्रमांक 8 संपूर्ण झालेलं आहे. आता उद्या प्रकरण क्रमांक 9 आपण पाहणार आहोत. जानकी जीवनस्मरण. जय जय राम. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय सिया राम.